आणि डाव्या पक्षाला खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सदैव एक नव्या उंचीवरती नेणारं व्यक्तिमत्व म्हणजेच आदरणीय भाई जयंत पाटील. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं अभिनंदन करूया. सोलापूरच्या करमाळ्यामधून आलेले सन्माननीय आमदार नारायण आबा पाटील हे सुद्धा एक कर्तृत्ववान आहेत आणि एक कर्तृत्ववान व्यक्ती त्यांच्या नेतृत्वाचा या ठिकाणी सन्मान करतोय. हा खऱ्या अर्थाने एक आदरभाव आहे की महाराष्ट्राची संस्कृती आहे, जी महाराष्ट्राची संस्कृती आपल्याला आदर शिकवतं, जी महाराष्ट्राची संस्कृती आपल्याला संस्कार देतं आणि हा संस्कार विधिमंडळात याच्याही पुढे दिसावा हीच आपणा साऱ्यांची अपेक्षा सुद्धा असते. आणि त्या निमित्तानं आदरणीय भाईंचा या ठिकाणी सन्मान होईल आणि ज्यांच्या प्रेरणेतून आज या ठिकाणी ज्यांच्या नेतृत्वाने हा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न होतोय ते अर्थातच सन्मान्य सौ चित्रलेखाताई पाटील यांना विनंती असेल की आपण एकत्रितरित्या सन्माननीय अध्यक्ष प्रफुल्ल पाटील, सन्माननीय तालुका चिटणीस, सर्व आपले अभिष्ट चिंतन समितीतील पदाधिकारी यांनी एकत्रित सन्मान भाईंचा करायचा आहे. हार आपला ऐतिहासिक हार, बाईंच्या वाढदिवसाचा हार आणि त्याच्याबद्दल सदैव नेहमी चर्चा असतं. गेले कित्येक वर्ष अभिष्ट सन्मान्य प्रशांत शेट यांना विनंती आपण पुढे यायचं आहे. एकदा सर्वांनी उभं राहून जोरदार टाळ्या वाजूया. मी सर्वांना आवाहन करेन आपल्या नेत्याला खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी हा आदरभाव आपण त्यांच्याबद्दल जो व्यक्त करतोय तो आदरभाव या ठिकाणी तुमच्या दुमदुमणाऱ्या टाळ्यांच्या स्वरामधून येऊ द्या. प्रत्येकाच्या मनामध्ये आज एक वेगळी भावना आहे. कधी भाऊक बनून, कधी वडिलकीच्या नात्याने मला शेतकरी कामगार पक्षाचा भाई जयंत पाटील यांचा हे नातं आहे, हे नातं नातं कुणाचं नातं गेल्या 4 दशकांचं आहे, कुणाचं नातं गेल्या 5 दशकांचं आहे, कुणाचं नातं 10-15 वर्षाचं सुद्धा आहे, कुणाचं नातं 1-2 वर्षाचं सुद्धा असेल. पण ज्या वेळेला भाईंशी जो संपर्कात आला परिसस्पर्श प्रत्येकाला हवा असतो आणि ते परिसस्पर्श भाईंचा ज्याला लागला आपण नेहमी म्हणतो त्याचा भाईंचा हात त्याच्या डोक्यावरती आहे, तो सदैव प्रगती करेल हे महाराष्ट्राने